ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देवदेव त्वमेव सर्वं मम देवदेव। एक तर आपण काल बघितलं की अज्ञान, स्वतःच्या स्वरूपाचं अज्ञान, आणि दुसरं कारण म्हणजे ज्या कामना आपल्याला निर्माण होतात कर्म करण्यासाठी, त्या कामना काय निर्माण करतात? आपल्यामध्ये कर्ताभाव निर्माण करतात. हा झाला एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा होता पुढच्या श्लोकाचा की हे अज्ञान ज्ञानाच्या विरुद्ध आहे. अज्ञान हा एक कन्सेप्ट आहे, ते वाईट म्हणतो आपण. ज्ञान हे चांगलं आहे, करते पण. या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, चांगले गुण वाईट गुण, चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी. आता एक बघा की हे झाड आहे, झाड. त्या झाडाला काय काय येतं? फांद्या येतात, पानं येतात, बी येतं, फळं येतात, फुलं येतात, अशा सगळ्या गोष्टी येतात. निरुपयोगी गोष्टी सुद्धा असतात. काय तर त्याची पानं वाळतात किंवा काय त्याला काहीतरी तुरेबिरे येतात, असं काहीतरी होतं. म्हणजे त्याला निरुपयोगी गोष्टी पण आहेत आणि चांगल्या गोष्टी पण आहेत, पण तरीसुद्धा एकच झाड त्या दोन्ही प्रकारच्या गोष्टी निर्माण करतं. पण त्या झाडाला त्याचं काही नाही आहे.
ते टाकाऊ आहे म्हणून तो टाकून देतो आणि हे चांगलं आहे म्हणून तो कोणाला घेऊच देत नाही आपलं फळ, असं काही आहे का? तसंही काही नाही. त्या झाडाला त्याचं काही नाही. तर पुढच्या श्लोकामध्ये विषय असा होता की ज्या अर्थी तुम्हाला पानं दिसत आहेत, ज्या अर्थी फुलं दिसत आहेत, ज्या अर्थी फळं दिसत आहेत, त्या अर्थी त्याच्या मुळाशी झाड आहे. झाडाला हे सगळं येणार ना, ते निर्माण करणारं काहीतरी आहे ना. ते निर्माण करणारं काहीतरी आहे. म्हणजे एखादी वस्तू आपल्याला दिसते, काल आपण बघितलं की आपल्याला पोळी दिसती आहे, पण ही पोळी कशापासून बनली ते जरी आपल्या समोर नसलं तरी आपल्याला ज्ञान आहे त्याचं. कारण आपण बनवत आलोय. गहू घ्यायचे, दळून आणायचे, पीठ करायचं, पिठाचं कणिक मळायची, कणकेची पोळी करायची, हे सगळं आपण करत आलोय, म्हणून आपल्याला त्याचं ज्ञान आहे. परंतु या सगळ्या गोष्टी ज्या विश्वामध्ये दिसत आहेत त्याला बेस आहे ना काहीतरी. ज्या अर्थी त्या वस्तू दिसत आहेत त्या अर्थी त्या कशाच्या तरी मुळे, कशाच्या तरी पासून बनलेल्या आहेत. मग त्याचं मूळ काय आहे? का आत्मतत्व. आत्मतत्व हेच उपादान कारण. का माहिती का? त्याचं कारण एक आहे. गव्हाचा रंग कसा आहे, गव्हाचा रंग कसा आहे, गव्हाचा दाणा कसा आहे, त्याच्यासारखी पोळी आहे का? तर नाही. गव्हाचा दाणा कुठल्या कुठे राहिला, त्याचं पीठ झालं. पीठ कुठल्या कुठे राहिलं कोरडं, त्याचं ओलं पीठ झालं. ओलं पीठ कुठल्या कुठे राहिलं, त्याची पोळी झाली भाजून. म्हणजे जी वस्तू दिसते आहे ती मूळ पदार्थापेक्षा एकदम वेगळी आहे. गव्हाने पोळीचं रूप घेतलं, गव्हाने बिस्किटाचं रूप घेतलं, गव्हाने अजून दोशाचं रूप घेतलं, गव्हाने शंकरपाळीचं रूप घेतलं. तशी विविध रूप या आत्मतत्वाने घेतलेली आहेत. आता हे क्लिअर झालं. मग आता तिसरी गोष्ट, जर असं जर केलेलं आहे तर हे जे अज्ञान आहे, हा जो कर्तेपणा आहे, हे सुद्धा सगळं याचं मूळ काय आहे शेवटी? आत्मतत्व. मग अज्ञान आणि कर्तेपणावर कुठे रडत बसायचं? लक्ष आपलं केंद्रित कुठे झालं पाहिजे? तर त्या आत्मतत्वावर. म्हणजे असं नेहमी म्हणतात की प्रॉब्लेम असतात ना ते सॉल्व नाही करायचे. डोंट सॉल्व द प्रॉब्लेम्स. तुम्ही जर आत्मतत्वाचा विचार करायला लागलात आणि आत्मतत्वाचा अनुभव घ्यायला लागलात तर प्रॉब्लेम्स डिझॉल्व होतात, नष्ट होतात. आपल्या आयुष्यात कोणतेही प्रॉब्लेम्स येऊन आपल्याला त्रासच देत नाहीत. बस प्रॉब्लेम आलाय, सोडवायचा आहे, बस, बाकी काही नाही आहे. दिवस आलाय, कामाला लागायचंय, रात्र आली आहे, झोपायचंय. हे जितकं नॉर्मल आहे तितकं हेही नॉर्मल आहे. बस काही प्रॉब्लेम आलाय, तो काही कर्म निर्माण करतोय आपल्या जीवनात, करायची आहेत, संपलं. मग तो प्रॉब्लेम त्रास नाही देत. जो प्रॉब्लेम त्रास देत नाही तो प्रॉब्लेम नसतोच. कर्म निर्माण करणारी एक प्रोसेस आहे प्रॉब्लेम म्हणजे. आणि आपली कपॅसिटी, आपलं सामर्थ्य वाढवणारी प्रोसेस आहे प्रॉब्लेम म्हणजे. आपण त्याच्याकडे फार वेगळ्या रीतीने पाहतो. मग हे कधी हे पाहणं बंद होतं? ज्यावेळी आपण कॉन्सन्ट्रेट करतो त्या आत्मतत्वावरती. शेवटी या विश्वामध्ये चांगलं आणि वाईट अशा दोन्ही ज्या पद्धती आहेत, दोन्ही जे प्रकार आहेत, ते सगळे शेवटी त्या सगळ्याच्या मुळाशी आत्मतत्वच आहे, दुसरं काहीही नाही. त्याला उदाहरण मातीच्या भांड्यांचं बघितलं होतं. आणि त्याच्या पुढचा विचार असा आहे की मग हे जर सिद्ध झालं तर ते जे आत्मतत्व आहे
ते सारखं ते वेगळं आहे, ते वेगळं आहे, ते चैतन्य, ते आत्मतत्व, ते मला प्राप्त करायचं आहे. असं नाही आहे. आता इथं भूमिका बदलली पाहिजे. असं स्टेप बाय स्टेप पुढे जायला पाहिजे आपण. आणि ते मीच आहे. कारण आपण अव्यय या शब्दाचा अर्थ बघितला तो या श्लोकामध्ये काय म्हणतात, अहम एकः अपि सूक्ष्मश्च ज्ञाता साक्षी अव्ययः. म्हणजे मी एकटा एकमेव आहे या विश्वामध्ये, काही नाही आहे दुसरं. मी एकमेव आहे, बाकीचा सगळा मला भास होतोय. जे जे मनुष्य दिसत आहेत ती माझीच रूप आहेत. आणि कसं आहे मग मी सूक्ष्म आहे. मी सूक्ष्म आहे. ढोबळमानाने एखादं शरीर दिसतं, ढोबळमानाने त्या माणसाचं वागणं दिसतं, ढोबळमानाने त्याचं चांगलं वाईट वागणं, नजर त्याची कशी आहे, त्याला कौतुक आहे, तो वाईट वागतोय, त्याला द्वेष आहे, तो आपली स्तुती करतोय, हे ढोबळमानाने सगळं दिसतं. त्या शरीराच्या वरती हे सगळं दिसतं आपल्याला, पण ते मी नाहीच आहे ना. ते नाही आहे. म्हणजे या विश्वामध्ये सूक्ष्मता बघण्याची आपल्याला सवय पाहिजे. याचं एक बेस्ट उदाहरण म्हणजे आपण ज्यावेळी मंदिरात जातो आपण, एक्झॅक्टली आपण काय करतो, काय ती मूर्ती म्हणजे ते मूर्ती, ते रूप, ते नाही डोळ्यामध्ये साठवत, डोक्यामध्ये. एक्झॅक्टली आपण काय करतो, ईश्वराचं जे ईश्वरत्व आहे ते आपल्या मनामध्ये साठतं. आणि म्हणून आपल्याला बरं वाटतं. कशाला आपण हे करतो, वाऱ्या कर किंवा काय तीर्थक्षेत्रांना जा, कशाला करतो आपण. काय होतं नेमकं, एक तर त्या स्थानाचं महत्व आहे, पण त्या स्थानाचं महत्व काय आहे, ईश्वरत्व हा एक कन्सेप्ट आहे तिथे. ईश्वरत्व. आणि ते ईश्वरत्व हे निर्गुणच असतं. आपण म्हणतो काय त्या मूर्तीचं सुंदर रूप वगैरे आपण म्हणतो, पण ते सुंदर रूप घरी आल्यावर बरेच दिवस मनामध्ये राहत नाही. शेवटी तिथे जाऊन आल्यानंतर काय समाधान लागलंय आपल्याला, किती बरं वाटलंय, किती छान दर्शन झालंय आणि मनाला अतिशय आनंद झालाय. आपल्या शब्दात सांगताच येणार नाही तो. ते खरंय. म्हणजे निर्गुणत्वच आपण बघत असतो आणि तेच बघण्याची आपल्याला सवय लागली पाहिजे. फक्त ते मंदिरात जाऊन, फक्त देवस्थानांना जाऊन नाही कळत. ते मन इतकं पवित्र झालं पाहिजे हळूहळू प्रॅक्टिसने, की समोर कोणीही आलं, काहीही आलं, सगळीकडे भगवंतच आहेत असं आपल्याला फील झालं पाहिजे. भगवंत म्हणजे काय, कोणतं रूप नाही, ईश्वरत्व, चैतन्य, बाकी काही नाही. बाकी व्यवहार आहेत ते कसे करायचे हे सांगण्याची आम्हाला गरजच नाही आहे, नाही का. त्याच्यात तर आम्ही एक्सपर्ट होतो, तो प्रश्न नाही आहे.
तर प्रश्न हा आहे की आमच्या दृष्टीला सूक्ष्मत्व आलं पाहिजे. दृष्टीला सूक्ष्मत्व आलं पाहिजे. आणि म्हणून मग आपण जे मेडिटेशन करतो त्याच्यामध्ये काय विचार करायचा, असा हा श्लोक आहे पुढचा. खरोखरी या विश्वामध्ये मी एकमेव आहे. मी सूक्ष्म आहे. विश्वामध्ये सर्वत्र ईश्वर आहे, तोही सूक्ष्म आहे. सगळीकडे सूक्ष्म रूपाने तो हरलाय. या विश्वाचा तो ज्ञाता आहे. तो मीच आहे ज्ञाता. साक्षी आहे. साक्षी म्हणजे घटना वेगळी आणि मी वेगळा ते बघणारा साक्षी. आणि अव्यय आहे. अव्यय आनंद स्वरूप जो मी आहे, तो माझा आनंद कशानेही व्यय होत नाही, कमी होत नाही, खर्च होत नाही. दुःखद घटनेनी तो आनंद कमी होत नाही. सुखद घटनेने तो आनंद वाढत नाही. कारण घटनांवर तो आनंद अवलंबूनच नाहीये. तो आनंद सतत आहे, स्वतंत्र आहे, परमानंद आहे तो. आणि तो मी आहे. म्हणून मी अव्यय आहे. व्यय होत नाही माझा आनंद, कमी होत नाही, खर्च होत नाही. आणि अव्यय म्हणजे माझ्यात काहीही बदल होत नाही. लेट द सिच्युएशन मूव, आय विल नॉट मूव. बस पक्क ठरलंय. कोणतीही परिस्थिती येऊ दे, ती बदलेल. मी कोण आहे? मी चैतन्य आहे. मी नाही बदलणार. कितीतरी घडामोडी घडतात या विश्वामध्ये, चैतन्य आहे तसंच राहतं. आणि ते चैतन्यच जर मी आहे, या विचाराने आपल्याला जी स्थिरता येते ती महत्वाची आहे. ती स्थिरता महत्वाची आहे. हळूहळू प्रॅक्टिसनी आणि जितक्या आयडियाज हळूहळू क्लिअर होतील, तितकं ते आपल्यामध्ये रुजेल. आणि म्हणून ह्याच्या मेडिटेशनच्या दृष्टीने हा श्लोक महत्वाचा आहे की मी एकमेव आहे या विश्वामध्ये, दुसरं काही नाही आहे. मी सूक्ष्म आहे. ढोबळ दिसणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, याच्यामध्ये ढोबळ दिसणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या मी नाहीये. तो सगळा भास आहे. मी सूक्ष्म आहे. मी सूक्ष्म आहे. मी ज्ञाता आहे. सगळं जाणणार आहे मी. सगळं काही मी जाणू शकतो. मी साक्षी आहे. कशाचाही संबंध नाही. सगळ्यामध्ये मी जरी असलो आणि व्यवहार करत असलो तरी मी अलिप्त आहे. ज्याप्रमाणे भगवंत सगळं करायचे, राक्षसांचा उद्धार करायचे, नामानिरळे व्हायचे, परत झालं. आता एखादी गोष्ट केली की झाली, संपलं. त्यातलं काही आठवायची गरज नाही. साक्षी. आणि मी अव्यय आहे. हे जर पक्क झालं तर निश्चितच मी शरीर, ज्ञानेंद्रिय, मन हे मी नाहीये. हे हळूहळू हळूहळू पुसलं जायला लागेल आपल्या मेमरीवरचं. निदान मी शरीर आणि ज्ञानेंद्रिय आणि मन, बुद्धी हे तरी मी नाहीये. मग मी कोण आहे? इथे तरी सुरुवात होईल साधनेला.
अज्ञान कशामुळे येतं? मनाला विक्षेप झाल्यामुळे अज्ञान. मग हे विक्षेप निर्माण करणं हा मनाचा गुणधर्म आहे आणि त्यामुळे मनाचं अस्तित्व टिकून राहतं, हे आपण बघितलं. पण हे विक्षेप निर्माण केल्यामुळे मग हे असं असेल का, तसं असेल का, असं करावं की नाही, तसं करावं की नाही, शंका कुशंका, ह्यानी काय होतं माहिती आहे? विश्व निर्माण होतं. जे नाही आहे ते निर्माण होतं. जे नाही आहे ते निर्माण होतं. ते मनामुळे. मनात संकल्प विकल्प असतात. ते सत्यस्वरूप जे आहे ते स्वतःच, म्हणजे सत्याच्या प्रकाशातच हे सगळं चालतं. नाही तर नाहीच आपल्याला कळणार की मनाला विक्षेप झालेत. सत्याच्या प्रकाशातच मनाला विक्षेप होतात. सत्याच्या प्रकाशातच हे विश्व निर्माण होतं. हे कसं? हे बघा, खोलीतल्या वस्तूंवर लाईट प्रकाश पाडतो. ते वस्तू नव्या आहेत, जुन्या आहेत, लहान आहेत, मोठ्या आहेत, ही जबाबदारी कोणाची आहे? लाईट प्रकाश पाडतो म्हणून त्याची आहे का वस्तूंची आहे? दोघांचीही नाही. कोणाचीच जबाबदारी नाही. मग काय आमची आहे? जुन्या वस्तू ठेवायच्या नाहीत खोलीत, छोट्या वस्तू ठेवायच्या नाहीत खोलीत? नाही. जे जसं आहे तसं आहे. लाईट प्रकाश पाडतो. वस्तू जुनी असेल का नवी असेल प्रकाशात येते. वस्तू लहान असेल का मोठी असेल ती आपल्या डोळ्यांना दिसते. त्याप्रमाणे आत्मतत्वाच्या प्रकाशातच मन विक्षेप करतं. मन विक्षेप नाही करत. मन दुनिया निर्माण करतं. मन शांत राहतं. कुठल्याही सगळ्या गोष्टी आत्मतत्वाच्या प्रकाशातच होतात. मग याला जबाबदार कोण? कोणी नाही. आम्हाला विचार येईपर्यंत कोणी नाही. आम्हाला जर विचार आला की आता आपल्याला ज्ञान झालेलं आहे, मनाचे विक्षेप कमी करायला पाहिजेत, एकमेव आत्मतत्व या विश्वामध्ये आहे, असा विचार जर मनामध्ये पक्का झाला तर मग विश्व निर्माण करणं आम्ही बंद करू. पण दोष हा आत्मतत्वाचा होऊ शकत नाही. आत्मतत्व आहे आणि तरी कसं काय हे मन विश्व निर्माण करतं, असं नाही होऊ शकत ना. असं होऊ शकत नाही. सत्य स्वरूपापासूनच हे सगळं निर्माण होतं. वस्तुमात्रांचं जग आहे. सगळं सगळं सगळं. कधी बुद्धी चालते, कधी नाही चालत. कधी मनुष्य विवेक करतो, कधी खूप मोठी चूक करून ठेवतो विचार न केल्यामुळे. सगळं आत्मतत्वाच्या प्रकाशात येतं म्हणून तर ते कळतं आपल्याला. हे सांगण्याचा उद्देश असा आहे की कुठल्याही आयुष्याच्या कुठल्याही पायरीवर आपल्या मनातले विचार विस्कटता कामा नयेत. एवढ्यासाठी आहे हे. कोणतीही वेळ येऊ दे, पण आत्मतत्वाचं अस्तित्व जर आपण शोधायला शिकलो, त्याच्या मुळाशी आत्मतत्व आहे हे जर आपण शोधायला शिकलो, तर प्रॉब्लेम डिझॉल्व्ह होतो, नष्ट होत होतो आयुष्यातनं. तो प्रॉब्लेम राहत नाही. ती एक लीला राहते, ती एक प्रोसेस राहते आपलं सामर्थ्य वाढवणारी.
हे सगळं 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 जे मला वाटत असतं दिवसभर, ते सगळं म्हणजे मी नाहीये, सगळं काल्पनिक आहे, हे मनावर खूप रुजवायला हवंय आपण. ही एक साधनेची पद्धत आहे. साधनेला बसल्यानंतर अहो तुम्ही विचार नष्ट करा मनातले, तर ते होत नाहीत ना विचार नष्ट. मग आम्हाला साधनाच नाही जमत, मग जाऊ दे, मग ते नकोच करायला, असं होतं. पण साधनेला बसल्यानंतर आपण काय विचार मनात आणायचे, जे विचार मनात येत आहेत आत्ता डिस्टर्ब करणारे, ते विचार कशाबद्दल आहेत? अरे हाही विचार आत्मतत्वामुळेच निर्माण झालाय. मग ते आत्मतत्व कसं आहे? विचार म्हणजे तर आत्मतत्व नाही. विचार कुठून आला? मनातून. पण मन हेही आत्मतत्व नाही. मग ते नेमकं काय आहे? असंही म्हणतात उपनिषदकार की मीच आत्मतत्व आहे. ज्यावेळी मी म्हणतो तेव्हा मला काहीतरी एक मीपणा फील होतो की नाही? मग तो मीपणा म्हणजे मी आहे का? अशा पद्धतीने आपण साधना करायची आहे. अशा पद्धतीने साधना केली तर मला असं वाटतं आपल्याला सुरुवातीला, नंतरचं नंतर पाहू, पण एक 10-15 मिनिटं साधना नक्की जमू शकेल. पुढे असं म्हणतात, आत्मा विनिष्कलो हेको देहो बहुभिरावृतः तयोरैक्यं प्रपश्यन्ति किमज्ञानम् अतः परम. किम अज्ञानम? मग हे म्हणजे काय आहे? आत्मा म्हणजे आत्मतत्व. हे कसं आहे? विनिष्कलः, विनिष्कलः. हे बघा, देहाला काय आहे? बहुभिः आवृतः. बहुभिः आवृतः म्हणजे देह हा कसा आहे? अहो त्याला खूप अवयव आहेत. अवयव तर जाऊच दे, हात पाय डोळे कान नाक ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय. अहो पण मन बुद्धी चित्त अहंकार हे त्याचेच अवयव आहेत. 3 शरीर, सूक्ष्म शरीर, स्थूल शरीर, कारण शरीर, हे त्याचेच अवयव आहेत. केवढे अवयव आहेत त्याला? केसापर्यंत नखापर्यंत सगळे त्याचेच अवयव आहेत. देहाला अवयव आहेत. अवयव म्हणजे खंड पाडणारे वेगवेगळे भाग, आणि ती वेगवेगळे भाग वेगवेगळी कामं करतात. तसं आहे का आत्म्याचं? नाही. विनिष्कलः. आत्मा हा निरअवयवी आहे, त्याला अवयव नाहीत. एकच आहे तो, एकच आहे. शरीर हे सगुण आहे, दिसतं ते आपल्याला, डोळ्यांनी दिसतं. परमात्मा हा निर्गुण आहे, तो दिसत नाही. नुसत्या देहाला भाव नाहीत, मनाला भाव आहेत. ते आपल्या बॉडी लँग्वेजमध्ये दिसतात. मनाला भाव आहेत. देहाचं काम मन करू शकत नाही, मनाचं काम देह करू शकत नाही, बुद्धीचं काम मन करू शकत नाही. असे ते वेगवेगळे अवयव आहेत, वेगवेगळे, सगळे वेगवेगळे आहेत. पण हा परमात्मा काय आहे? तो सगळं करतो आणि सगळं न केल्यासारखाच राहतो. तो इतका ठोस भेद आहे या दोघांमध्ये की शरीराला वेगवेगळे अवयव आहेत, वेगवेगळी विविधता आहे, सगळं वेगवेगळं दिसतंय त्याचे अवयव. आणि परमात्म्याला अवयव नाहीत. केवढा मोठा भेद आहे त्यांच्यामध्ये.
तयोः ऐक्यम प्रपश्यन्ति, तरी सुद्धा लोक त्यांच्यामध्ये ऐक्य मानतात. प्रपश्यन्ति विशेषत्वानी, परमात्मा आणि शरीर एकच आहे असं मानतात. काय म्हणावं या लोकांना? किम अज्ञानम अतः परम, अहो यापेक्षा मोठं अज्ञान, घोर अज्ञान काही आहे का? कुठलंही याच्या एवढं मोठं अज्ञान नाही. देहाला अवयव आहेत, देह जड आहे हे तर आमचं पाठ झालं हो. आता देह म्हणजे चैतन्य नाही हे तर पाठ झालं, पण देहाला अवयव आहेत, आत्म्याला अवयव नाहीत. आणि तरीही ते दोघं एकच आहेत. म्हणजे शरीर म्हणजे मीच आहे, कारण मीच चैतन्य आणि मीच शरीर, म्हणजे शरीर म्हणजे चैतन्य असं लोक मानतात. ह्याच्या एवढं घोर अज्ञान नाही या जगामध्ये. मी जर खरोखरी ते अनंत सत्य स्वरूप आहे, फक्त त्याचा अनुभव कसा घ्यायचा आहे हे मला कळत नाहीये. शरीराशी मी जर एकरूप झालोय, त्यातनं आधी मी भिन्न व्हायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी हे लेसन्स आहेत की देह वेगळा आहे आणि मी वेगळा आहे. मग ह्याच्यासाठी काय की सतत देहाचं आणि स्वतःचं आपण विश्लेषण करत गेलं पाहिजे. आणि सतत त्याची आठवण करून मग तुम्ही सगुण ईश्वराची आठवण करा आणि त्याला समर्पित व्हा, किंवा तुम्ही निर्गुण ईश्वराची आठवण करा आणि त्याला समर्पित व्हा. दोन्ही एकच. पण परमात्म्याशी एकरूप झालं पाहिजे. आपण परमात्म्याशी आपण एकरूप झालं पाहिजे. तारतम्य बुद्धीला तेवढं यायला पाहिजे. दिवसभरात सतत सगळं करायचं आणि अरे मी कोण आहे, मी याच्यापेक्षा वेगळा आहे बरं का, सतत त्याची जागृती हवी. सतत आपण मायेच्या जगात गेलो, कशाची काळजी वाटली, आता हे कसं होणार ते कसं होणार, हां प्रॉब्लेम सोडवायचे आहेतच ना आपल्याला, तो प्रश्न नाही. मग स्वतःला हसावं. मायेत जर बुडालो आपण तर असं करूनच आपण त्यातनं बाहेर येणार आहे. म्हणजे हा जो परमात्मा आहे त्याचं कुठेही विभाजन होत नाही. की इतकं सांगण्याचा प्रयत्न केलाय. आपण श्वास घेतो ना, या वाक्याला फार मोठा अर्थ आहे. आपण श्वास घेतो, श्वास घेताना श्वास घेतो, थांबतो, काय करतो आपल्याला माहित नाहीये. श्वास घेतो, मध्येच थांबतो, श्वास भरभर, श्वास सावकाश चालू असतं. मग श्वास सोडतो, मग मध्येच थांबतो. काही त्याची स्पीड एकसारखी नाही आहे. कधी ती एकसारखी असते, कधी ती एकसारखी नसते, आणि ते आपल्याला कळतही नाही. म्हणजे इतका जवळचा प्राण आहे आपल्याला हा श्वास. म्हणजे हा तो सुद्धा इरेग्युलर आहे, थोडासा कमी जास्त होऊ शकतो. तो प्रत्येक वेळी त्याची स्पीड तुम्ही मोजा पाहिजे तर. परंतु आत्मतत्व हे कसं आहे, खंडित नाही होत. स्लो फास्ट होत नाही, अखंड आहे. आत्मतत्व कुठे गायब व्हायचं म्हटलं तर 1 सेकंदात सुद्धा पृथ्वी सगळी नष्टच होऊन जाईल ना, होऊ शकत नाही ते.
कुठे त्याचा आकार पाहता येणार नाही आहे. म्हणजे काय, त्याचा आकार जर कुठेही पाहता येणार नाही मला, तर जे 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 आकार दिसत आहेत माझ्या मनामध्ये, ते सगळं आत्मतत्व नाही आहे. जे जे आकार दिसत आहेत ते आत्मतत्व नाही, कारण आत्मतत्व निराकार आहे. असा सारखा एक वेगवेगळा अभ्यास आपला झाला पाहिजे. काय असतं, आपल्या मनामध्ये आज एक गोष्ट येते, उद्या त्या गोष्टीचं तारतम्य निघून जातं. आज खूप काहीतरी करावं असं वाटतं, उद्या जाऊ दे, नकोच करायला, मला वाटत होतं पण नको करायला. असं कमी जास्त भेद होत राहतात. आत्मतत्वामध्ये असं होत नाही. ते कधीही बदलत नाही कशानेही. सदा सर्व काळ जसं आहे तसंच त्याचं स्वरूप राहतं. शरीर बदलतं, मन बदलतं, बुद्धी ढोबळ होते, सूक्ष्म होते. आणि मग एवढं समजल्यानंतर या शरीराला मी कसं समजू? या शरीराला मी समजणं हा मूर्खपणा नाहीये का? हा प्रश्नच येतो ना. पण तो सिरियसली विचार येण्यासाठी काही त्याच्यावर अभ्यास झाला पाहिजे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांचाच साधना करताना काय विचार आणायचे, सगळे मनातले विचार घालवा म्हटलं तर जात नाहीत आमच्या मनातले विचार, मग आम्ही कसं साधना करणार? हे सगळे प्रश्न या पुस्तकाने सोडवलेले आहेत. प्रत्येक गोष्टीचा विचार कसा करायचा, आत्मतत्वाचा विचार शांत बसून कसा करायचा, हे सगळं या पुस्तकामध्ये शिकवलेलं आहे. त्या दृष्टीने हे पुस्तक अतिशय महत्त्वाचं आहे. आत्मा नियामकश्चान्तर् देहो बाह्यो नियामकः तयेरैक्यं प्रपश्यन्ति किमज्ञानम् अतः परम्. आत्मतत्व हे आत आहे, शरीर हे बाहेर आहे. आत्मतत्व सगळ्याचं नियमन करणार आहे, सगळ्याला कंट्रोलमध्ये ठेवणार आहे. कंट्रोलमध्ये हे वेगळ्या अर्थाने म्हणजे सगळ्याला ते व्यापलेलं आहे, सगळं आपल्या कवेत घेऊन बसतं आत्मतत्व. ते एखाद्या गोष्टीला जर व्यापलं नसेल तर ती गोष्ट शिल्लकच राहणार नाही, म्हणजे ती उजेडातच येणार नाही. जर ती जड वस्तू असेल तर ती माहितीच नसेल कोणाला. आत्मतत्व जर व्यापलं नसेल तर काल्पनिकच होईल ते. आणि व्यक्ती असेल तर जिवंतच राहणार नाही, आत्मतत्व व्यापलं नसेल तर. म्हणजे आत्मतत्व हे सगळ्याला नियमन करणार आहे, नियंत्रण करणार आहे. आणि शरीर हे नियंत्रित केलं जातं मनाच्या आणि बुद्धीच्या साह्याने. इंद्रिय माहिती आत आणतात, त्याच्याप्रमाणे शरीर वागतं. चित्तामध्ये वासना आहे, त्या वासना वेळेनुसार कर्मामध्ये त्याचं रूपांतर होतं आणि त्याच्याप्रमाणे शरीराला कर्म करावी लागतात. म्हणजे हे चित्त, मन, बुद्धी, इंद्रिय यांच्या तालावर हा देह चालतो, तो सगळ्यांकडून नियंत्रित केला जातो.
आणि आत्मतत्व हे सगळ्यांना नियंत्रित करतं. आत्मतत्व आत आहे आणि शरीर बाहेर दिसतंय. आत्मतत्व दिसत नाही, शरीर दिसणार आहे. एवढं ढोबळ 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 भेद असून सुद्धा आचार्य म्हणतात किम अज्ञानम अतः परम. याच्यापेक्षा मोठं अज्ञान ते काय, याच्यापेक्षा घोर अज्ञान ते काय. काय सांगायचं, इतकं क्लिअर आहे तरी सुद्धा आपल्याला अज्ञान होऊन पुन्हा पुन्हा हा मोह, मायेचा मोह इतकं जबरदस्त आहे आणि जन्मानुजन्मांचा आहे की पुन्हा पुन्हा देहाचाच पगडा आपल्यावर बसतो. देहाशिवाय मी नाही मान्य आहे, हात जोडले. म्हणजे देह कर्म करतो माझी, म्हणून देहाशिवाय मी नाही. माझं अस्तित्व आहे देहाशिवाय, पण माझं जे जीवन आहे ते देहाशिवाय चालणार नाही हे मान्य आहे. हो, पण म्हणून देह म्हणजे मी नाही होत ना. दूध हा एक अविभाज्य घटक आहे. दुधाशिवाय माझं जीवन नाही. दूध पाहिजेच, अर्धा लिटर तरी दूध पाहिजेच. म्हणजे दूध म्हणजेच मी का? नाही. तसं देह म्हणजे मी नाही होत. देहामुळे माझं जीवन, माझ्या जीवनासाठी देह महत्वाचा आहे. आयडियाज या पुस्तकामध्ये खूप क्लिअर केलेले आहेत आचार्यांनी. आपण ते मनाला लावून घेऊन साधना केली पाहिजे त्याच्याप्रमाणे 5 मिनिटं तरी. आणि आपण जी प्रोसेस केली आहे साधनेची, तशी प्रोसेसमध्ये तुम्ही एकदम म्हणाल आता आरामशीर बसलोय खुर्चीवर, इकडे तिकडे जरा तिकडे दूध तापतंय. आता ह्या अपरोक्षानुभूतीमध्ये काय बरं सांगितलंय त्याचा जरा आपण विचार करू. हां, आत्ताच मी दमले आहे, कामं झाली आहेत, जरा मस्त कॉफी वगैरे प्यायली, आता जरा विचार करू आपण अपरोक्षानुभूतीमध्ये आचार्य का सांगतात. हो, खरंच देह म्हणजे मी नाही आहे. अशा रीतीने नाही साधना होणार. साधनेची जी प्रोसेस आहे, देह स्थिर करायचा, प्राणायाम करायचा, श्वासावर लक्ष ठेवायचं, देवतेचा जप करायचा, मनातले विचार कमी करायचे, जेणेकरून फक्त आत्मतत्वाचेच विचार मनात आले पाहिजे, त्याची सुद्धा लांबण लावायची नाही. इन शॉर्ट आपल्याला प्रत्येक गोष्ट टू दी पॉइंट मनामध्ये घेऊन त्याचा अभ्यास करायचा. त्याच्यावर स्टोरी बनवायची नाही. साधनेला बसल्यावर जर लांबलचक स्टोरी बनली, अहो ते आत्मतत्व म्हणजे काय, देह नाही आहे, देह कामं करतो, आत्मतत्व काय कामं करतं का, असं नाही. स्टोरी नाही बनवायची. त्यातले महत्त्वाचे मुद्दे किंवा तो जो श्लोक सांगितला, मी साक्षी आहे, मी अव्यय आहे, मी ज्ञाता आहे, एकमेव मी आहे, दुसरं काही नाही, मी सूक्ष्म आहे, ह्याच्यावर मेडिटेट करू शकता तुम्ही. मेडिटेशनमध्ये खूप शॉर्टकट पाहिजे विचारांचा, स्टोऱ्या नाही बनवायच्या, मग ते मेडिटेशन होणार नाही. मग तिथे परत काय होईल माहिती का, मी आता खूप छान मेडिटेशन करते, माझ्या मनात दुसरे विचार नसतात, पण आत्मतत्वाचेच असतात विचार, आणि मला आता खूप कळायला लागलं. ते शाब्दिक कळेल, मग बौद्धिक कळेल ते, पण ते अनुभवाच्या पातळीवर येणार नाही. तसं मेडिटेशन नाही उपयोगाचं. तर अनुभव आला पाहिजे शेवटी, इतकं सूक्ष्म. आणि हे जे आपण मनन करणार आहोत या पुस्तकात दिलेल्या मुद्द्यांवर, त्याचं एकमेव ध्येय हे राहील की आपली आतली क्लॅरिटी वाढून 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 काय झालं पाहिजे. शेवटी क्लॅरिटी वाढल्यावर काय झालं पाहिजे, तर आपल्याला तो अनुभवापर्यंत आपण गेलो पाहिजे. हे सगळं गळून पडलं पाहिजे. केवळ अनुभव, तर त्याचा खरा उपयोग आहे. थांबूया, पुढचा एक श्लोक घेतलेला आहे, त्याचं विवरण होतं उद्या जास्त करू.
पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्ति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.